राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईतील कांदिवलीच्या चारकोप परिसरात पार पडले एक भव्य विराट हिंदू संमेलन, जिथे हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हिंदू एकतेचा संदेश दिला। या संमेलनाला भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमात धर्मजागृती, महिला सुरक्षा आणि हिंदू समाजाच्या संघटनांवर विशेष भर देण्यात आला। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद यांसारख्या मुद्द्यांवर वक्त्यांनी सखोल भाष्य करत समाजाने अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले। यावेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही केंद्रस्थानी होता। पारंपरिक वेशभूषेत महिलांनी आणि तरुणींनी आत्मसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमाचे संयोजक संजय उपाध्याय यांनी सांगितले की हजारोंच्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद हा हिंदू समाजाच्या जागृतीचा आणि एकतेचा मोठा संदेश आहे। कांदिवलीतील हे विराट हिंदू संमेलन सध्या संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय ठरत असून हिंदू धर्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा प्रभाव संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। जैसा कि आप देख रहे हैं, हमने पहले भी कहा था कि बड़ी संख्या में लोग जो है सकल हिंदू समाज अपने जाति, धर्म और प्रांतवाद भुला करके इस कार्यक्रम में, देखिए इतने भव्य कार्यक्रम में सम्मिलित हुए हैं। 1,500 से 2,000 की संख्या इसमें आप देख रहे हैं पीछे। और ये भव्य कार्यक्रम अपने हिंदू संगठन, हिंदू जितने भी हिंदू हैं उनको एक साथ लाने का ये सफल प्रयास हुआ है। और जो अपने सकल हिंदू समाज जो है और इनको समर्थन करने वाले जितने भी हमारे यहाँ के सांसद हैं, विधायक हैं, सभी ने इनको अच्छी तरह से मतलब वो किया है, समर्थन किया है। और यहाँ के नागरिकों ने भी भरपूर समर्थन दिया है। और इसके लिए मैं सभी का आभार व्यक्त करता हूँ। और यहाँ के जितने भी सांसद हैं और नगर सेवक हैं, सभी का मैं आदर से पूर्वक जो है सम्मान व्यक्त करता हूँ। 17 वर्ष ती करत आहे आणि मला एवढंच माहिती आहे की सर्व पोरांना हे जरुरी आहे, कारण की तुम्ही मेंटली जरा फिट राहा तर हे सारे सिच्युएशन्स मध्ये तुम्ही कधी फसणार नाही। काही तुम्हाला मेंटली इतके फिट असणार, फिजिकली पण इतके फिट असणार, ये सारी सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला काही होणार नाही। अगर सिचुएशन में फंसे भी तो भी उसमें से कैसे निकलना है वो उन लोग को हमने सिखाया है, तो ये हर लड़की को सीखना चाहिए। हे लव जिहाद वगैरे चाललेलं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतो? लव्ह जिहाद त्या लोकांबरोबर होतात ज्यांना खूप आतमध्ये घरामध्ये राहतात, फक्त स्कूल जातात, फक्त वर्क करतात। हे फिजिकल फिटनेस इम्पॉर्टंट आहे, कारण की ते फिजिकल फिटनेस थ्रू तुम्ही हे सारे वेपन्स शिकतात आणि हे सगळं मिळून तुमचं मेंटली फिट खूप होतात। त्यामुळे तुम्ही मेंटली खूप अवेअर असतात हे सगळे सिच्युएशन्स। जसं की आम्ही नॉर्मल मुली आहात, पण आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा आम्हाला कळलं की हे सगळं काही बेनिफिट्स आम्हाला मिळेल। हे सगळे सिच्युएशन्स आम्ही खूप पहिलाच मागे हे केलं। सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम। आज आपण बघताय जसं की आज आपल्या चारकोपला सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू संमेलन होत आहे। आज तुम्ही ती भव्यता बघा, एकही खुर्ची खाली नव्हती। सगळे हिंदू प्रेमी जे लोक आहेत आज सगळे इकडे आलेले आहेत आणि ही आता काळाची गरज झालेली आहे साहेब, की जर आपण हिंदू एकत्र नाही आलो तर एकत्र आलो तर टिकून आता आपण वाचणार नाही। आणि सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती आपल्या भारताची सध्या। आणखी आम्ही गेले 25 वर्ष बघतोय, मी स्वतः 25 वर्षापासून हिंदू धर्मासाठी काम करतोय। आज तुम्ही मालवणी बघा, आज तुम्ही मोहम्मद अली रोड बघा, तुम्ही ह्या जिकडे आपले मुंबईचे पॉकेट आहेत ते तुम्ही बघा, तिथे काय हालत आहे हिंदूंची। त्यामुळे जो पण आपण हिंदू एकवटणार नाही, एकत्र येणार नाही, तो पण आता आपलं काही ठरवलं जाणार नाही। मग मुंबई असू दे किंवा भारत असू दे। आज तुम्ही बंगालमध्ये बघा, बंगालमध्ये एवढी पलायनं झाली, पण आज आपली जी सत्ता आली आहे बीजेपीची, त्यामुळे बंगालमध्ये तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये चेंज बघा आणि त्याचा स्टार्ट इथून होणार आहे। जर तुम्ही एकत्र राहाल, एकत्र याल तरच तुम्ही टिकाल। आणि बंगालमध्ये पण तुम्ही बघाल आता पुढच्या 5 वर्षामध्ये जे पण जितके बांगलादेशी आता तिकडे आहेत, जे राहिलेले आहेत, ते तुम्हाला पुढच्या 2 वर्षात तुम्हाला एकही बांगलादेशी तुम्हाला तिकडे दिसणार नाही। आणि त्यामुळे आपल्या हिंदू लोकांना एकत्र येण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी असंच एकत्र यावं प्रत्येक ठिकाणी, ही विनंती बस।